आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तिमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेले आहेत। हे बा विठ्ठला, माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर होऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले। आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, स्वास्थ्य परिवार मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार समाधान अवताडे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, हे सरकार सर्वसामान्यांचे आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात सुख समृद्धी येण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। आजच्या दिवशी पांडुरंगाला एकच प्रार्थना की राज्यातील शेतकरी, कामगार, कष्टकरी सुखी झाला पाहिजे, यासाठी हे शासन सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मोफत 3 गॅस सिलेंडर योजना, बेरोजगार तरुणांसाठी अप्रेंटिस योजना आदी योजनांच्या माध्यमातून शासन सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी सांगितले। मागील आषाढी वारीच्या तुलनेत यावर्षी 25 ते 30% वारकरी संख्या वाढलेली दिसत आहे, त्यामुळे सर्वत्र एक भक्तिमय वातावरण झाले आहे। वारकरी संप्रदाय भागवत धर्माची पताका सदैव फडकावत ठेवत असून अशा वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शासन सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनासाठी 73 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर केला आहे। या अंतर्गत सुरू असलेली सर्व कामे उत्कृष्ट असून मंदिराला पूर्वीचे वैभव प्राप्त होत आहे। तिरुपती बालाजीच्या मंदिराच्या धर्तीवर दर्शन पद्धत राबवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि मंदिर समितीने तयार केलेल्या 103 कोटीच्या आराखड्याला मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली। आषाढी वारी निमित्त आरोग्य विभागाच्या वतीने 4 ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असून आतापर्यंत 8 लाख नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे। 15 लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील अशी अपेक्षा आहे। तसेच पंढरपूर येथे देश विदेशातून लाखो वारकरी भाविक येतात, त्यांच्यासाठी आरोग्य सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी लवकरच 1000 बेड क्षमता असलेले नवीन रुग्णालय बांधण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। यावेळी शेतकरी बाळूशंकर अहिरे वय 55 आणि पत्नी आशाबाई बाळू अहिरे वय 50 राहणार मुक्काम पोस्ट अंबासन तालुका सटाणा जिल्हा नाशिक यांचा सत्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। यावेळी एसटी महामंडळाकडून मानाच्या वारकऱ्यांना 1 वर्ष मोफत एसटी बस सवलत पास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला। हे मानाचे वारकरी गेल्या 16 वर्षांपासून नियमितपणे वारी करत आहेत। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणारे श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार याप्रमाणे संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा देहू यांना 1 लाखाचा प्रथम पुरस्कार, दानेवाला निकम दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे यांना 75,000 रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, तर श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा इंदापूर यांना 50,000 रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला। या सर्व पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रकाशित करण्यात येणारे आरोग्य दूत या पुस्तकाचे प्रकाशनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले। यावेळी मेघडंबरीसाठी 2,45,00,000 रुपयांची चांदी दान करणाऱ्या उद्योजक सुनील मोरगे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। प्रारंभी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी सौलता एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।